आजची कथा सासू सुनेच्या नात्याचा सेतू. आधुनिक काळातलं पण पारंपरिक सासू सुनेचं नातं उलगडणारं एक कथानक म्हणजे सासू सुनेच्या नात्यांचा सेतू. पुण्यातल्या एका आधुनिक उंच टॉवरमध्ये राहणारी अन्विता ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर. स्वतःच्या करिअरमध्ये पुढे जायची तिची महत्त्वाकांक्षा होती. लग्नानंतर ती आणि तिचा नवरा समीर दोघेही नोकरीत बिझी. त्यांचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं. पण एक दिवस समीरची आई म्हणजेच अन्विताची सासू सुमनताई गावाहून कायमस्वरूपी त्यांच्यासोबत राहायला आल्या. सुमनताई पारंपरिक विचारांच्या, गावात वाढलेल्या. सकाळी लवकर उठून पूजा, घरकाम सगळं वेळेवर करण्याची सवय. अन्विता मात्र उशिरा उठणारी, ऑनलाईन मीटिंग्समध्ये गुंतलेली आणि तिच्या वेळापत्रकानुसार जगणारी. पहिल्याच आठवड्यात दोघींमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद सुरू झाले. अन्विता, इतक्या उशिरा उठायचं? घरातल्या सुनबाईंनी लवकर उठून देवपूजा करायला हवी, सुमनताई म्हणाल्या. अन्विता थोडी नाराज होऊन म्हणाली, आई, माझं काम रात्रीपर्यंत चालतं. मला झोप पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. पूजा तुम्ही करता ना? सुमनताईंना हे पटेना. त्यांना वाटे ही सून आधुनिकतेच्या नावाखाली घरचं सगळं दुर्लक्षित करते. अन्विताला मात्र असं वाटत होतं की सासू अजूनही जुन्या विचारात अडकून आहेत, माझं करिअर समजून घेत नाहीत. समीर दोघींमध्ये अडकलेला. तो प्रयत्न करत होता दोघींना समजावण्याचा, पण कुणीही पूर्णपणे ऐकायला तयार नव्हतं. एक दिवस सुमनताईंची तब्येत अचानक बिघडली. त्यांना चक्कर आली आणि त्या पडल्या. अन्विता त्यावेळी घरीच होती. तिने लगेच ऑफिसची मीटिंग रद्द केली. सुमनताईंना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, ब्लड प्रेशर वाढलं आहे. तणाव टाळा आणि योग्य वेळी जेवण, विश्रांती घ्या. त्या दिवशी अन्विताने पहिल्यांदा सासूकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं. या फक्त मला सूचना देणाऱ्या नाहीत, तर घरासाठी जगणाऱ्या एक स्त्री आहेत, तिला जाणवलं. ती घरी आल्यावर सुमनताईंना म्हणाली, आई, तुम्ही काळजी करू नका. आता मी सगळं तुमचं वेळेवर पाहीन. सुमनताईंना आश्चर्य वाटलं. हीच ती अन्विता का? त्यांनी मनात विचार केला. हळूहळू बदल सुरू झाला. अन्विता सकाळी थोडं लवकर उठू लागली. पूर्ण पूजा नाही, पण किमान सुमनताईंना मदत करायला लागली. कधी फुलं आणणं, कधी दिवा लावणं. एका दिवशी ती म्हणाली, आई, मला तुमच्याकडून पोहे बनवायला शिकायचे. सुमनताईंच्या डोळ्यात आनंद चमकला. अगं नक्की, चल शिकवते तुला. त्या दोघी स्वयंपाकघरात एकत्र वेळ घालवू लागल्या. त्या वेळेत गप्पा व्हायच्या. सुमनताईंनी त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या, संघर्ष सांगितले. अन्विता मन लावून ऐकू लागली. एका संध्याकाळी अन्विता ऑफिसमधून खूप थकून आली होती. तिचा प्रोजेक्ट फेल झाला होता. ती खूप निराश होती. ती शांत बसली होती. ते पाहून सुमनताईंनी विचारलं, काय झालं? अन्विता पहिल्यांदाच मन मोकळं करत म्हणाली, आई, माझं काम बिघडलं. खूप मेहनत केली होती, पण सगळं वाया गेलं. सुमनताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, अगं आयुष्यात असं होतं. आम्हीही खूप संकट पाहिली, पण हार मानायची नाही. तू खूप हुशार आहेस. त्या शब्दांनी अन्विताला खूप आधार मिळाला. हळूहळू दोघींमध्ये एक वेगळंच नातं तयार झालं. सुमनताईंनीही बदल स्वीकारला. त्यांनी अन्विताच्या कामाचं महत्त्व समजून घेतलं. अन्विता, तू तुझं काम आधी पूर्ण कर, मी घर बघते, त्या म्हणायच्या. त्यांनी मोबाईल वापरायला शिकायला सुरुवात केली. व्हिडिओ कॉल, यूट्यूब सगळं अन्विताने त्यांना शिकवलं. एक दिवस सुमनताईंनी त्यांच्या मैत्रिणीला अभिमानाने सांगितलं, माझी सून मला मोबाईल शिकवते.
खूप छान आहे ती. समीर हे सगळं पाहून खुश होता. माझ्या आयुष्यातल्या 2 महत्त्वाच्या स्त्रिया आता एकमेकींच्या जवळ आल्या, तो म्हणाला. एक दिवस गुढीपाडव्याच्या सणासाठी अन्विताने खास तयारी केली. तिने साडी नेसली, घर सजवलं आणि सुमनताईंना म्हणाली, आई, आज पूजा तुम्ही नाही, आपण दोघी मिळून करूया. सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. तू खरंच माझी मुलगी आहेस, त्या म्हणाल्या. अन्विता हसून म्हणाली, आणि तुम्ही माझी आई. या नात्यात आता आदेश नव्हते, अपेक्षा नव्हत्या, होता फक्त समजूतदारपणा, प्रेम आणि एकमेकांचा आदर. आधुनिक आणि पारंपरिक विचारांचा संघर्ष आता संपला होता. त्या जागी एक सुंदर सेतू उभा राहिला होता, नात्यांचा. सासू-सुनेचं नातं हे फक्त परंपरा आणि आधुनिकतेवर अवलंबून नसतं. ते समजून घेणं, स्वीकारणं आणि प्रेम देणं यावर उभं असतं. जेव्हा 2 पिढ्या एकमेकांना समजून घेतात, तेव्हा घर हे फक्त राहण्याचं ठिकाण राहत नाही, ते एक घर बनतं. गुढीपाडव्याच्या दिवसानंतर घरात एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. अन्विता आणि सुमनताई यांचं नातं आता फक्त सासू-सुनेचं राहिलं नव्हतं, ते आई मुलीचं होत चाललं होतं. पण आयुष्य नेहमीच सरळ रेषेत चालत नाही. काही दिवसांनी अन्विताला ऑफिसमधून एक मोठी संधी मिळाली. अन्विता, तुला आमच्या कंपनीच्या लंडन ऑफिसमध्ये 6 महिन्यांसाठी प्रोजेक्ट लीड म्हणून जायची संधी आहे, तिच्या मॅनेजरने सांगितलं. अन्विता थक्क झाली. हे तिच्या करिअरचं मोठं स्वप्न होतं. घरी येताच तिने समीरला सांगितलं, समीर, मला लंडनला जायची संधी मिळाली आहे. समीरने आनंदाने म्हणाला, वा, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याच वेळी दोघांच्या नजरा सुमनताईंकडे वळल्या. सुमनताई शांत बसल्या होत्या. रात्री जेवताना वातावरण थोडं गंभीर होतं. सुमनताईंनी विचारलं, म्हणजे तू 6 महिने इथे नसणार? अन्विता थोड्या संकोचाने म्हणाली, हो आई, पण ही खूप मोठी संधी आहे. सुमनताई काही क्षण बोलल्या नाहीत. घराचं काय, समीरचं काय, त्यांनी हळूच विचारलं. अन्विताच्या मनात पुन्हा जुनाच संघर्ष उभा राहिला, करिअर की कुटुंब. त्या रात्री अन्विता झोपली नाही. तिच्या डोक्यात विचारांची गर्दी होती. मी गेली तर आई एकट्या पडतील का? मी नाही गेले तर माझं स्वप्न अधुरं राहील. सकाळी ती किचनमध्ये आली तर सुमनताई आधीच उठून चहा बनवत होत्या. आई, अन्विता थोडी थांबली. तुला खरंच वाटतं का? तुम्हाला खरंच वाटतं का मी जाऊ नये? सुमनताईंनी तिच्याकडे पाहिलं. अन्विता, मला एक गोष्ट सांग, तू आनंदी कशात राहशील? अन्विता काही बोलली नाही. थोड्या वेळाने सुमनताई म्हणाल्या, जेव्हा मी तुझ्या वयाची होते तेव्हा मला देखील खूप गोष्टी करायच्या होत्या, पण परिस्थितीमुळे जमले नाही. आजही कधी कधी वाटतं, जर संधी मिळाली असती तर. अन्विता आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती. म्हणूनच मी तुला थांबवणार नाही. तू नक्की जा. तुझं स्वप्न पूर्ण कर. अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं. पण आई, तुम्ही? सुमनताई हसल्या. अगं, मी आहे ना, आणि समीरही आहे. तू काळजी करू नकोस. त्या दिवसानंतर घरात पुन्हा एकदा नवीन तयारी सुरू झाली. यावेळेस अन्विताच्या प्रवासासाठी. सुमनताईंनी तिच्यासाठी घरगुती पदार्थ बनवून दिले, टिप्स दिल्या. थंडीत स्वतःची काळजी घे, वेळेवर जेव आणि रोज फोन कर. अन्विता हसत म्हणाली, हो आई. लंडनमध्ये पोहोचल्यावर अन्विताचं आयुष्य पूर्ण बदललं. नवीन देश, नवीन लोक, नवीन जबाबदाऱ्या. पहिल्या काही दिवसात ती खूप उत्साही होती,
पण नंतर तिला घराची आठवण येऊ लागली. एका रात्री ती खूप थकलेली होती. तिने सुमनताईंना व्हिडिओ कॉल केला. आई, खूप अवघड जाते इथे, ती म्हणाली. सुमनताईंनी प्रेमाने विचारलं, काय झालं? सगळं नवीन आहे. कधी कधी वाटतं मी हे करू शकणार नाही. सुमनताईंनी मग शांतपणे उत्तर दिलं, तू लक्षात ठेव, तू इथपर्यंत पोहोचली आहेस म्हणजे तू सक्षम आहेस. घाबरू नकोस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. त्या शब्दांनी अन्विताला पुन्हा आत्मविश्वास मिळाला. इकडे भारतात सुमनताईंनीही स्वतःचं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली. त्या सोसायटीतल्या महिलांसोबत जोडल्या गेल्या, योगा क्लासला जाऊ लागल्या आणि मोबाईलवर नवीन रेसिपीज पाहून बनवू लागल्या. एक दिवस त्यांनी अन्विताला फोटो पाठवला, त्यांनी बनवलेल्या पास्त्याचा. अन्विता हसून म्हणाली, आई, तुम्ही तर पूर्ण मॉडर्न झालात. 6 महिने कसे गेले कळलंच नाही. अन्विता तिचं प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करून परत आली. घरी आल्यावर सुमनताईंनी तिला घट्ट मिठी मारली. माझी मुलगी आली, त्या आनंदाने म्हणाल्या. अन्विता म्हणाली, आई, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. त्या दिवशी रात्री तिघं एकत्र बसले होते. समीर म्हणाला, आपलं घर खरंच बदललंय. सुमनताई हसत म्हणाल्या, हो, आता हे घर नाही, एक कुटुंब झालंय. अन्विता त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, आणि हा सेतू कायम राहणार आहे. नात्यांमध्ये बदल हा अपरिहार्य असतो, पण जर त्या बदलाला प्रेम आणि समजूतदारपणाची साथ मिळाली तर कोणतंही नातं अधिक मजबूत होतं. सासू सुनेचं नातंही त्याला अपवाद नाही. ते संघर्षातून समजुतीकडे आणि समजुतीतून प्रेमाकडे जातं. अन्विता परत आल्यावर घरात पुन्हा एकदा आनंदाची लहर पसरली होती. सुमनताईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांनी फक्त सुनेला नाही तर मुलीला उंच भरारी घेताना पाहिलं होतं. पण आयुष्याने अजून एक नवं वळण तयार ठेवलं होतं. काही महिन्यांनी एक सकाळ अन्विता स्वयंपाकघरात उभी होती, पण तिला अचानक चक्कर आली. सुमनताईंनी लगेच तिला पकडलं. काय झालं ग? त्यांनी काळजीने विचारलं. माहीत नाही आई, थोडं डोकं हलकं वाटतंय, अन्विता म्हणाली. समीरने लगेच डॉक्टरकडे नेलं. तपासणीनंतर डॉक्टर हसत म्हणाले, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. समीरच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अन्विता थोडी गोंधळलेली पण हसत होती. सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. मी आजी होणार? घरात आता नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरू झाली. सुमनताईंनी अन्विताची विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली. हे नको खाऊ, हे खा, वेळेवर झोप, त्या सतत सूचना देत होत्या. पहिल्यांदा अन्विताला थोडं त्रासदायक वाटलं. आई, मी ठीक आहे, इतकी काळजी करू नका, ती म्हणायची. पण सुमनताईंना अनुभव होता. अन्विता, आई होणं सोपं नसतं, स्वतःची काळजी घ्यावीच लागते. त्या प्रेमाने समजवायच्या. एक दिवस अन्विता ऑफिसचं काम करत बसली होती. ती अजूनही तिचं करिअर चालू ठेवण्याचा प्रयत्न करत होती. सुमनताईंनी पाहिलं आणि म्हणाल्या, इतकं काम करू नकोस, विश्रांती घे. अन्विता थोडी चिडून म्हणाली, आई, मला माझं कामही महत्त्वाचं आहे, मी सगळं सांभाळू शकते. त्या क्षणी पुन्हा एकदा जुन्या मतभेदांची छाया दिसू लागली. त्या रात्री सुमनताई शांत होत्या. अन्विताला जाणवलं की मी कदाचित जास्त बोलले. ती त्यांच्याजवळ गेली. आई, सॉरी, मी रागात बोलले. सुमनताईंनी हलकं हसत तिचा हात धरला. अगं, मला माहिती आहे तू सक्षम आहेस, पण आई म्हणून काळजी वाटते.
मी जे अनुभवलंय ते तुला सांगायचा प्रयत्न करते. अन्विता शांतपणे ऐकत होती. काही दिवसांनी अन्विताने एक निर्णय घेतला. ती सुमनताईंना म्हणाली, आई, मी तुमच्याकडून सगळं शिकायचं आहे. बाळाची काळजी, घर, सगळं. सुमनताई आनंदाने म्हणाल्या, मग तयार राहा. खूप काही शिकायचं आहे. त्या दोघी रोज नवीन गोष्टी शिकत होत्या. बाळासाठी कपडे तयार करणं, पारंपरिक उपाय आणि आधुनिक डॉक्टरांच्या सल्ल्याचं संतुलन कसं ठेवायचं हे सगळं. अन्विताने सुमनताईंना इंटरनेटवरून नवीन माहिती दाखविली. आई, आता काही गोष्टी बदलल्या आहेत, ती सांगायची. सुमनताईही म्हणायच्या, हो, आणि काही गोष्टी अजूनही तशाच आहेत. 9 महिने कसे गेले कळलंच नाही. आणि एक दिवस घरात छोट्या बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. गोंडस मुलगी जन्माला आली. समीरच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अन्विता थकलेली पण आनंदी होती. सुमनताईंनी बाळाला हातात घेतलं आणि म्हणाल्या, ही आपल्या घराची नवीन गुढी आहे. त्या दिवसापासून घरात सगळं बदललं. रात्रभर जागरणं, बाळाचं रडणं, थकवा. अन्वितासाठी हे सगळं नवीन होतं. एक रात्री बाळ खूप रडत होतं. अन्विता थकून रडू लागली. आई, मला जमत नाहीये, ती म्हणाली. सुमनताईंनी बाळाला घेतलं, शांत केलं आणि अन्विताला जवळ घेतलं. अगं, प्रत्येक आई असंच शिकते, तू एकटी नाहीस. त्या शब्दांनी अन्विताला पुन्हा ताकद मिळाली. हळूहळू अन्विता आई पण शिकत गेली आणि त्या प्रक्रियेत तिला सुमनताईंचं महत्त्व आणखी समजलं. आई, तुम्ही नसतात तर मी काय केलं असतं, ती एक दिवस म्हणाली. सुमनताई हसून म्हणाल्या, आता तुला कळलं ना, आई असणं म्हणजे काय. एका संध्याकाळी ते तिघं आणि छोटं बाळ सगळे एकत्र बसले होते. घरात हसू, प्रेम आणि समाधान होतं. समीर म्हणाला, आपल्या घराचा सेतू आता आणखी मजबूत झाला आहे. अन्विता सुमनताईंकडे पाहत म्हणाली, आई, तुम्ही फक्त सासू नाही, तुम्ही माझी शक्ती आहात. सुमनताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तू माझा अभिमान आहेस. नात्यांची खरी परीक्षा बदलाच्या काळात होते. पण जेव्हा 2 पिढ्या एकमेकांना समजून घेतात, तेव्हा त्या नात्यांतून एक नवीन पिढी तयार होते. प्रेम, संस्कार आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घेऊन. ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार.